नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिणाम आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिणाम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गतीचा परिमाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशामध्ये आयोजित केली जाईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय अनुसूचित जातीत आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा नदीवर मुळशी धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नावाने आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नदिया मुराद यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपमान खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरीशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य समिती, ऑप्शन क्रमांक 2 संघ अधिकारी
अधिकार समिती, ऑप्शन क्रमांक 3 संघर्षाच्या घटना समिती, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती आपला राजीनामा हा उपराष्ट्रपतीपाशी देतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात? खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजे शेफ दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज यांनी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या कलमाअंतर्गत माणसाचा व्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे? कोणत्या कलमांतर्गत माणसांचा व्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केले? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1918 मध्ये बंद केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मगरचे 4 कप्प्याचे हृदय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 बेडूक हा
डॅश डॅश या वर्गातील प्राणी आहे. बेडूक हा डॅश वर्गातील प्राणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अभयचर वर्गातील प्राणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ए ह्यूम यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वि.स. खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा गोपाळ गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 गोलपीठा या कादंबरीचे लेखक नामदेव ढसाळ आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोसला या कादंबरीचे लेखक कोण? कोसला या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 साहित्यिक रामगणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? साहित्यिक रामगणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? ऑप्शन क्रमांक 3 गोविंदग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे. हे आपले करेक्ट
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 अब्ज एवढी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा भुवनेश्वर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर येथे झाली. हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्येचा समावेश होत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 2018 झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खलाटी म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सारखीच आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन अभिलाषा बराक हे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 96 नागपूर हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 20. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या ठिकाणी 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 200 वर्ष पूर्ण झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभा लोढा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात सध्या किती 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया या देशामध्ये G20 शिखर परिषद 2022 सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे?
G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय देशामध्ये G20 शिखर परिषद 2023 होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 50, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 75 असते. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 15 सदस्य असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 34. सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पेन या देशाचा राफेल नदाल हा खेळाडू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जगत करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? जगात कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 वुहान या शहरामध्ये सापडला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 180, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडारीन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहित चौहान यांनी रचना केली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात
होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकमान्य टिळकांनी. महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1916 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची निवड झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल.